नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर हा आहे आपल्या गव्हाचा प्लॉट. बऱ्याच वेळा तुम्हाला मी गव्हाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. तर हार्वेस्ट करून झाल्यानंतर हे जे अर्ध गव्हाच्या काड्या राहतात त्याचा उपयोग आपण जनावरांच्या वैरणीसाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे उन्हाने एकदम कडक तापतं आणि ते कापून काढलं किंवा असं दातक्यानं तोडून काढलं, तुम्ही असं बघताय तसं, तर ते पटकन निघतं आणि हे आपण जनावरांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो. पूर्वीच्या काळी धान्याचे जे हायब्रीड शाळू किंवा कडधान्याचा जो काही भुसा राहिलेला असायचा तो जनावरांसाठी स्टोअर करून ठेवला जायचा आणि तो जून जुलैमध्ये ज्या पद्धतीने जास्त पाऊस पडायचा आणि जनावरांना चरायला सोडता यायचं नाही, त्यावेळी हा स्टोअर केलेला भुसा किंवा वैरण टाकले जायचे. त्याच पद्धतीनं हा भुसासुद्धा गव्हाचा आपण स्टोअर करू शकतो. हा एक छान पर्याय वैरणीचा उपलब्ध होऊ शकतो. जास्तीत जास्त लोक हे जाळून टाकतात. गव्हाचं काड असेल किंवा ऊसाचा पाला असेल जाळून टाकतात, परंतु असंख्य असे जीवाणू त्याच्यातून नाश होतात. त्यामुळं न जाळता ते कशा पद्धतीनं जमिनीमध्ये कुजेल याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं खत कसं बनेल. आणि ज्यावेळी आपण ते जमिनीत गाडतो त्यावेळी त्याचं खत तयार होतं आणि आपल्या जमिनीला पोषक अशी जीवाणूंची संख्या वाढते. त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये ओलावा शोषून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते. जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. त्यामुळे असा जो पालापाचोळा आहे तो जाळून न टाकता जास्तीत जास्तपणे जमिनीत गाडून कुजवून टाकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जनावरांसाठी सुद्धा हा खूप छान पर्याय उपलब्ध झालेला आहे. आता ज्यांच्याकडे जनावरं नाहीत ते जाळून टाकतात, पण जाळून कधीच टाकू नका. पुढे तुम्हाला बघायला मिळेल की जनावरं किती आवडीनं आमची खायला लागलेत. बघा किती आवडीनं खातात, तोंड भरून भरून खातात. त्यामुळं हा एक छान पर्याय आहे. त्याच पद्धतीनं शेतात जरी गाळून टाकला तरीसुद्धा आपणाला फायदा होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची सुद्धा. धन्यवाद.